नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा पहिला हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये 17 तारखेला म्हणजेच रक्षाबंधनच्या अगोदर 2 दिवस जमा केला जाणार आहे. आता तुमच्या हातामध्ये फक्त 4 ते 5च दिवस राहिलेले आहे मित्रांनो. तुमचं बँक अकाउंट जर आधार कार्डला लिंक असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. अन्यथा एकही रुपया तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार नाहीत. आता तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक आहे का नाही हे कसं चेक करायचं आहे, तर यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकता आणि तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक आहे का नाही हे चेक करू शकता. आता तुमचं बँक अकाउंट हे जर आधार कार्डला लिंक असेल तर काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुमचं जर बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक नसेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, की तुमच्या ज्या बँकेमध्ये बँक अकाउंट आहे तर तुम्हाला त्या बँकेमध्ये जायचं आहे. तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगून तुमचं बँक अकाउंट हे आधार मॅपिंग म्हणजेच आधार सीडिंग, आधार लिंकिंग हे करून घ्यायचं आहे. जर तुम्ही या अगोदर ही प्रोसेस केलेली असेल, तुम्ही बँकेमध्ये गेला असाल आणि तिथं तुम्ही के-वाय-सी केली असेल किंवा तुम्ही तिथं त्यांना अपडेट केलं असेल, की माझं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक करायचं आहे आणि तरी देखील तुमचं बँक अकाउंट हे जर आधार कार्डला लिंक जर झालं नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, आता तुमच्या हातामध्ये थोडेच दिवस राहिलेले आहे, तर तुम्हाला एक पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं डिजिटल नावाचं अकाउंट उघडायचं आहे. डिजिटल अकाउंट उघडल्यानंतर तिथं ते अकाउंट फक्त 2 ते 5 मिनिटांमध्ये ॲक्टिव्ह होतं. ते अकाउंट उघडल्यानंतर तुमचे जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत तर तुमचे त्या बँक खात्यामध्ये जमा होतील. कारण मित्रांनो तुमच्या हातामध्ये थोडे दिवस आहे. तुम्ही जर डिजिटल अकाउंट जर उघडलं नाही पोस्ट ऑफिसमध्ये, जर तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक नसेल झालं, ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे तर त्या बँकेमध्ये जर लिंक नसेल झालं, तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट उघडायचं आहे. जेणेकरून तुमचे जे पैसे आहेत तर हे कुठं अडकणार नाही किंवा होल्डिंगवर पडणार नाही. तुमचे बँक अकाउंटमध्ये पोस्ट ऑफिसच्या बँकमध्ये येतील. आता जरी तुम्ही फॉर्म भरताना तुमचं ज्या बँकेमध्ये पहिलं अकाउंट आहे तुम्ही त्या बँकेमध्ये जर दिलेलं असेल, परंतु तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक नसेल आणि तुम्ही जर पोस्ट ऑफिसचं जर बँक अकाउंट उघडलं तर आणि ते जर तुमचं आधार कार्डला लिंक झालं असेल, तर तुमचं पोस्ट ऑफिसच्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तर मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर तुमचं बँक अकाउंट जर आधार कार्डला लिंक नसेल, तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचं बँक अकाउंट हे ओपन करून घ्यायचं आहे पोस्ट ऑफिसमध्ये. तुमच्या हातामध्ये फक्त आता एक 5 ते 6 दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आपलं अकाउंट हे उघडून घ्यायचं आहे. तर मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.